आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकजागर. सादर करते सुदाम बटोळे. नमस्कार श्रोतेहो, आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आज ऐकूयात घोणस या विषारी सर्प प्रजातीविषयी निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांची रेखा शेटे यांनी घेतलेली ही मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. श्रोतेहो, सध्या थंडीचे दिवस आहेत. प्रत्येकजण थंडीपासून स्वतःच्या शरीराच्या संरक्षणासाठी म्हणा किंवा स्वतःचं तापमान वाढवण्यासाठी म्हणा ऊब मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. जसं की बघा, आपणही स्वेटर, मफलर, कानटोपी, कोट, अगदी तरुणाईत सुद्धा सध्या ट्रेंड म्हणूया तर तो आहे थर्मल वापरतात. एकंदरीतच काय तर आपण मानव नाही तर प्राणीसुद्धा या उबेच्या शोधात असतात. काही प्राणी आपल्याला छान वाटतात, पण काही प्राण्यांना पाहिल्यानंतर आपल्याला भीती वाटते की आता काय करायचं, तो जर समोर आला तर. अशाच एका सरपटणाऱ्या प्राण्याविषयी चर्चा आपण करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेले आहेत अहिल्यानगरचे जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन आणि संवर्धन समूहाचे श्रीयुत जयराम श्रीरंग सातपुते. तर सर, या कार्यक्रमात आज आपलं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज तुम्ही जी माहिती द्याल तर ती खरोखरच खूप सगळ्यांना उपयुक्त असणार आहे, हे तर नक्कीच आहे. तर आपल्या या चर्चेला सुरुवात करण्याआधी सगळ्या श्रोतावर्गाकडून आकाशवाणीकडनं आपलं खूप खूप स्वागत आहे. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. तर खरं तर आजचा जो विषय आहे तो आहे, आपण सांगूया श्रोत्यांना की घोणस या सापाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि सध्या जर थंडीचे दिवस पाहिले तर आपल्या जिल्ह्यातही या घोणस सापाचा जो आहे वावर किंवा तो वाढताना दिसत आहे. आणि बऱ्याचदा खूप काळजी वाटते सगळ्यांना की एक तर विशेष म्हणजे साप कुठल्याही प्रकारचा पाहिला तर मनामध्ये भीती वाटते. आणि हा जो आहे तो जरा मोठा दिसतो, त्याच्या अंगावरती चट्टे वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन आहे, मग भीती वाटते सगळ्यांना. तर हे या काळातच का आढळतात? हो, खरं तर भीतीचं कारण जे असतं ते सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ते असतं म्हणजे अज्ञान. तर अज्ञानामुळे आपल्याला भीती वाटते. तर त्याच्याबद्दल आपण काही बेसिक माहिती जर ठेवली तर नक्कीच ही भीती कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं. तर थंडीच्या काळात घोणस सर्पाचा वावर का वाढतो याची मुख्यत्वे 2 कारणं आहेत. आणि त्यातलं पहिलं कारण म्हणजे थंडीचा काळ जो असतो तो असतो घोणसचा प्रजननाचा काळ. या प्रजननाच्या काळामध्ये घोणस साप जो आहे तो खूप ॲक्टिव्ह असतो आणि तो या प्रजननाच्या काळामध्ये आपल्या जोडीदार शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि त्यामुळे त्याचा वावर वाढतो. आणि दुसरं जे कारण असतं ते म्हणजे थंडी पडलेली असते. त्यांना असं कोणतं, जसं वेगवेगळ्या प्राण्यांना बाहेरून केस असतात किंवा खवले असतात, मनुष्य प्राणी जो आहे तो कपडे घालू शकतो, पण सापाला तसं बाह्य आवरण नसतं. त्यामुळे त्याला कृत्रिमरित्या त्याचं शरीराचं तापमान वाढवणं खूप गरजेचं असतं. मग तो अशा ठिकाणी जातो ज्या ठिकाणी ऊब त्याच्या शरीराला वाढून राहील किंवा त्याच्या शरीराचं तापमान हे टिकून ठेवलं जाईल. मग तो सकाळच्या वेळेला कवळ्या उन्हात येऊन बसणं यासाठी तो घरातून बाहेर पडतो किंवा दाराच्या फटींमधून तो घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याला ऊब मिळेल. किंवा मग आपले जे बाथरूमचे पाईप्स असतात त्यातून तो आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. किंवा शेतकरी लोक जे आहेत ते शेणखतांची खड्डे असतात त्यांची, किंवा त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं सरपण असतं, त्याच्या खाली उबदारपणा मिळावा म्हणून तो त्या ठिकाणी येऊन बसतो. आणि मग त्याचा अशा पद्धतीने त्याचा वावर वाढला की मग कळत न कळत त्याच्यावरती पाय पडून किंवा तो माणसाच्या संपर्कात आला तर मग सर्पदंश होण्याची शक्यता किंवा भीती निर्माण होत असते. बरोबर आहे. आता हा आपल्या घरापर्यंत आलेला आहे किंवा आपल्याला तो कळत नाहीये, पण काही त्याची लक्षणं अशी असतील किंवा तो काही आपल्याला दंश करण्यापूर्वी किंवा आपल्याकडे येण्यापूर्वी त्याचं असं काही नैसर्गिक शस्त्र असतं का की तो फेकतो आपल्यावरती, किंवा आपण ओळखायचं की तिथे आपल्याला आता लक्षात येईल बाबा की तो तिथे आहे म्हणून वगैरे असं काही? तर सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो की घोणस हा सर्प जो आहे तो खूप अग्रेसिव्ह आहे. म्हणजे तो अटॅक करतो लोकांवरती. हे जरी असलं तरी पण तो लगेचच अटॅक अजिबात करत नाही, कारण त्यालाही त्याच्या जीवाची पर्वा असते आणि म्हणून तो स्वसंरक्षणासाठी तो दंश करत असतो. तर तो अगोदर काय करतो की त्याला जेव्हा इतरांपासून धोका जाणवतो तर त्यावेळेला तो कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज करायला सुरुवात करतो. तर ती शिट्टी इतकी तीव्र असते की तो आवाज सहज कोणालाही घाबरून सोडणारच असतो. मग अशा वेळेस आपण सावध होऊन
त्याच्यापासून अंतर राखणं गरजेचं असतं. आणि मग आपल्याला लक्षात आलं की या ठिकाणी घोणस आहे, तर मग त्याच्या अधिक जवळ न जाता आपण सर्पमित्रांना आमंत्रित करणं हे केव्हाही चांगलं असतं. बरोबर आहे, अगदी खरंय. म्हणजे आपण तो सावध असतो, त्याला कळतंय की शत्रू आपल्या समोर आहे. आता आपण मानव प्राणी सुद्धा त्याला तो शत्रूच आहे त्याच्या दृष्टीनं, की त्याच्या जवळ जाणार आहे, त्याला वाटतं की आता आपल्याला हल्ला होणार आहे, म्हणून तो आपल्याला सावध करतो. हो. तो शिट्टीच्या आवाजानं. बरोबर. तर ही शिट्टी लवकर लक्षात आली पाहिजे कुणाच्या, हो. की तिथं आपण आसपास गेलोय तर काहीतरी वेगळा आवाज येतोय म्हटल्यानंतर थोडंसं लांब होऊन कुठून आवाज येतोय याचा कानोसा आपण घ्यायला हवा. नक्कीच. हो. अगदी बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आता आपल्याकडे शेतात कामं करणारे बरेच जण असतात, तर त्यांची मुलं खेळत असतात किंवा त्यांचे काही पाळीव प्राणी सुद्धा असतात. म्हणजे हो. जसं म्हणूया की आपण कोंबडी असेल किंवा हे जे प्राणी आहेत, तर हे घरापासून किती अंतरावर ठेवायला पाहिजेत किंवा त्यांच्यासाठी संरक्षणात्मक काय केलं पाहिजे? हो, बरोबर आहे. प्राण्यांप्रमाणेच आता माणसाला पण स्वतःची काळजी घेणं पण तितक्याच गरजेचं झालेलं आहे. तर शक्यतो जनावरांचा गोठा जो आहे तो घराच्या पासून साधारण एक 20 फूट तरी किमान अंतरावर असला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी जनावरं असतात किंवा कोंबड्यांची खुराडे असतात, तर त्या ठिकाणी त्या वासाने किंवा त्याला तो त्याच्या अन्नाच्या शोधार्थ त्या ठिकाणी येण्याची शक्यता जास्त बरोबर. असते. आणि म्हणून मग साधारण 20 फुटाचं अंतर त्याच्यामध्ये असलं पाहिजे. याबरोबरच शेतकरी जेव्हा शेतामध्ये काम करतात किंवा ऊस तोडणी कामगार जे असतात ते शेतामध्ये काम करतात, तर त्या ठिकाणी त्यांनी गमबूट वापरणं सुद्धा खूप गरजेचं असतं स्वतःची काळजी घ्यावी म्हणून. तर याबरोबर बागकाम करणारे सुद्धा आता खूप हौशी नागरिक आहेत की त्यांनी घराच्या अंगणामध्ये बाग फुलवलेली आहे. तर कधीही बागकाम करण्यापूर्वी त्यांनी अगोदर काठी जी आहे ती काठी त्या ठिकाणी फिरून घेणे आणि मग कामाला सुरुवात करणे खूप गरजेचे असते. काठी फिरून घेतल्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी हालचाल झाल्यामुळं तिथून ते सरपटणारे प्राणी जे असतात ते तिथून निघून जातात. याबरोबरच निसर्ग भ्रमंती करणारे हौशी निसर्गप्रेमी सुद्धा निसर्गाची भ्रमंती करत असतात, पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडतात. गिर्यारोहक जे असतात ते पण डोंगर सफारी करायला ते बाहेर पडत असतात. बरोबर. शाळा परिसरामध्ये विद्यार्थ्यांचा वावर असतो, म्हणून माझ्या शिक्षक बांधवांना सुद्धा मी सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा अशा प्रकारची जर काळजी घेतली तर खूप चांगलं. याबरोबरच घराला कधी फट राहणार नाही अशी आपण काळजी घेतली पाहिजे. बरोबर. जर बाथरूमच्या पाईप्स असतील तर त्यावेळेस जाळी बसवणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जर खाली बिछाना टाकून जर झोपत असू तर आपण पलंग वापरणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून रात्री तो बेल आपल्या अंथरुणामध्ये येऊन बसणार नाही साप, बरोबर. आणि मग पुढचे धोके आपल्याला सहजासहजी टाळता येतील. बरोबर आहे. आता ही काळजी तर आपण, आता तुम्ही एवढं सगळं सांगितलंय म्हटल्यानंतर आपण सजग होतो सगळेजण, की आता आपल्याला माहिती आहे की तो कसा येतो, कसा काय आवाज करतो वगैरे. ही सगळी माहिती घेतल्यानंतर सुद्धा जर समजा एखाद्याला जर तो सर्पदंश झाला तर काही ठिकाणी कसं करतात की काही गावठी उपचार करतात किंवा काही असं म्हणतात की ते 2 थेंब औषध जिभेवर टाकलं की त्यांनी काही ते विष पसरत नाही वगैरे. या गोष्टी जर सर्पदंश झाला तर ह्या खूप गैरसमज आहेत, खूप वेगळ्या पद्धतीनं उपचार केले जातात. तर ते योग्य आहे का अयोग्य आहे? बरोबर आहे. आता सापांमध्ये पण मला सांगावंसं वाटतं की 3 प्रकारच्या प्रजाती असतात बेसिकली. तर त्याच्यामध्ये विषारी सर्प, निमविषारी सर्प आणि बिनविषारी सर्प अशा 3 प्रकारच्या सापांच्या प्रजाती. आता ही सगळी माहिती आपण घेतली खरं, पण अलीकडच्याच काळामध्ये घोणस सापांची संख्या जी आहे ती प्रचंड वाढण्याची कारणं काय असावीत बरं? बरोबर आहे. त्याच्यामागं अनेक कारणं आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे त्या सापाचे जे नैसर्गिक शत्रू आहेत तर ते कमी होणे. आपण अन्नसाखळी पाहतो, अन्नसाखळीच्या पुढच्या स्तरावर जर वाढ झाली तर त्याच्या खालचा स्तर कमी होत असतो. अन्नसाखळीचं प्रमाण जे आहे ते समतोल असणं गरजेचं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये विकासात्मक जी कामं झाली त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात जंगलतोड असेल किंवा वृक्षतोड असेल, त्यामुळं त्याचे जे नैसर्गिक शत्रू आहेत त्याच्यामध्ये मोर, भारद्वाज, गरुड आणि मुंगूस हे मुख्यत्वे हे त्याचे नैसर्गिक शत्रू आहेत. तर यांचं प्रमाण कमी झाल्यामुळं घोणसची संख्या जी आहे ती वाढायला लागली. याबरोबरच घोणस सापाचं आणखी एक वैशिष्ट्य जे आहे इतर सापांच्या तुलनेत सगळ्यात वेगळं ते म्हणजे हा साप अंडी घालत नाही. तर त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या ओटीपोटामध्ये एक बॅग असते. तर तो त्याची जी अंडे आहेत तो त्याच्या सोबतच घेऊन फिरतो, तो त्याच्या सोबतच उभवतो आणि जेव्हा त्याची पिल्लं पूर्ण वाढ होऊन तयार होतात तर त्यावेळेला तो एकाच वेळेला तो सगळ्या पिल्लांना जन्म देतो. मग
तो जन्म दर जो असतो तो कमीत कमी 35पेक्षा जास्त अगदी हेल्दी पिल्लं जे आहेत ते त्याच्यापासून जन्म घेत असतात आणि निसर्गात मुक्त होत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं नुकतंच जन्मलेलं पिल्लू सुद्धा तितकंच ऍक्टिव्ह असतं आणि तितकंच विषारी सुद्धा असतं. बापरे. तर त्यामुळं घोणसच्या नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांपासून सुद्धा आपल्याला तेवढंच सावध राहणं हे गरजेचं असतं. बरोबर आहे. वर्षातून हा साप 2 वेळा किमान पिल्लांना जन्म देतो आणि त्याचं हेल्दी वाढलेलं पिल्लू सुद्धा मग पुन्हा 2-2 वेळेला ते पिल्लांना जन्म द्यायला लागतं. तर या सर्व कारणांमुळं घोणसच्या सापांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चाललेली आहे. बरोबर आहे. आणि मग इतर विषारी प्राण्यांपेक्षा सुद्धा घोणस न होणारा जो सर्पदंश आहे त्याचं प्रमाण जास्त का आहे, किंवा तो कुठे निघालाच तर काय करायला पाहिजे? बरोबर आहे. आता आपल्या गेल्या 7 महिन्याचा जो अहवाल आपल्याकडे आलेला आहे सर्पदंशाच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यामध्ये 1011 केसेस ज्या आहेत तर त्या आपल्याकडं सर्पदंशाने बाधित झालेल्या लोकांच्या आहेत. त्याच्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये राजूर या ठिकाणच्या जे सरकारी रुग्णालय आहे तर त्या ठिकाणी 64 केसेस झालेल्या आहे. नेवाशामध्ये त्या खालोखाल 50 आणि राहता या तालुक्यामध्ये 48 केसेस आलेल्या आहेत. तर या सर्वांमध्ये घोणस सापाने दंश केलेल्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. आता इतर सापांची तुलना केली आपण आणि घोणस सापाची तुलना केली तर घोणसची वाढणारी संख्या हे त्यामागचं कारण आहेच. पण घोणस हा साप जो आहे तो अतिशय हुशार असा साप समजला जातो. तो अचूक असा दंश करण्यामध्ये खूप माहीर असतो. म्हणजे जर आपल्या हातामध्ये एखादी निर्जीव वस्तू असेल आणि आपला हात जर आपला कशानेच कव्हर केलेला नसेल तर त्या सापाला समजतं की निर्जीव वस्तू कोणती आहे आणि सजीव हात कोणता आहे. तर त्याला बरोबर ती दृष्टी मिळालेली असते की आपल्याला दंश कुठं करायचा आहे. म्हणजे त्यामुळे सुद्धा तो अचूक दंश करण्यामध्ये माहीर असतो. त्यानंतर एखादा मनुष्य जर प्रत्यक्ष हाताळत असेल तो साप, त्याने जर हातामध्ये तो साप घेतलेला असेल शेपटीला धरून, तर तो साप एकदम संथ गतीने अगोदर त्या ज्याने हातात पकडलंय त्याच्यापासून आपलं अंतर हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला जेव्हा लक्षात येतं की आपण याला अचूक दंश करू शकू त्यावेळेलाच 1 सेकंदाच्या 1 भागात तो त्या व्यक्तीवरती अटॅक करतो. म्हणजे हे सगळी क्रिया जी असते ती इतकी झटपट असते आणि म्हणूनच घोणस सापाला हाताळण्यापूर्वी खूप काळजी घेणं गरजेचं असतं. अनुभवी सर्पमित्र जरी असेल तरी पण असे अभ्यासू सर्पमित्र असेल तर ते प्रत्यक्षात हात कधीच घोणसला लावत नाहीत. तर ते एक तर ट्रॅपर स्टिकच्या साहाय्याने ते साप पकडतात किंवा मग काहीतरी ट्रॅपर लावून पकडतात. तर ही काळजी आपण घेतली पाहिजे. बरोबर आहे. मग जर हा दंश ज्याला झाला असेल तर त्या रुग्णाला वाचवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? हो, बरोबर आहे. आता आपण बघतो की बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे उपाय जे असतात ते केले जातात सापापासून वाचवण्यासाठी. पण जेव्हा एखाद्या सापांचा दंश झालेला असतो तेव्हा सगळ्यात अगोदर त्याला कमीत कमी वेळेमध्ये हॉस्पिटलला कसं नेता येईल याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्ण दवाखान्यामध्ये नेईपर्यंत आपण काय काय केलं पाहिजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. प्रथमोपचार करणं खूप महत्वाचं आहे. तर सगळ्यात अगोदर आतापर्यंत बऱ्याच जणांना माहीत नसतं की सापाचे जे विष असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये आपल्याकडं जे साप विषारी म्हणून आढळले जातात त्याच्यामध्ये नाग आहे, घोणस आहे, फुरसे आणि मण्यार हे 4 प्रकारचे साप आपल्याकडं विषारी साप म्हणून आपल्याकडे आढळतात. तर नागामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं, घोणस मध्ये हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं, फुरस्यामध्ये न्यूरोटॉक्सिक आणि हिमोटॉक्सिक ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं आणि मण्यार सापामध्ये न्यूरोटॉक्सिक हे विष असतं. न्यूरोटॉक्सिक विष जे असतं ते मज्जासंस्थेवरती काम करतं आणि हेमोटॉक्सिक जे विष असतं ते रक्तावरती काम करतं. म्हणजे ते रक्ताच्या गुठळ्या तयार करत असतं. तर अशा 2 प्रकारची विष आहेत. तर त्याच्यावरती जे लसी बनवलेल्या असतात म्हणजे अगोदर ज्या लसी बनवल्या जायच्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असायच्या. पण बऱ्याच लोकांना आणि शेतकरी बांधवांना माहिती नाही की आता जे लस स्नेक अँटीव्हेनम लस जी आहे ती फक्त एकाच प्रकारची लस येते आणि या सगळ्या प्रकारच्या विषांसाठी एकच लस असते. मग त्यामुळं काय होतं की बऱ्याचदा सर्पदंश झाला की शेतकरी काय करतात की कुठला साप चावला हे शोधण्याचा प्रयत्न करतात. मग त्या सापाला शोधून त्याला मारून सोबत घेतात, मग डॉक्टरांना दाखवतात की हा साप चावला. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप वेळ जातो. ते करूयात, पण कधी आधी रुग्णाला दवाखान्यात हालचाल करून घरच्या काही लोकांनी तो साप शोधण्याचं काम करावं. सगळ्यांनी त्या
रुग्णाला तिथंच ठेवून ते काम करू नये. हो, बरोबर आहे. आणि मग ह्या धावपळीमध्ये रुग्णाला दवाखान्यामध्ये पोहोचवण्यास उशीर होतो हे निदर्शनास येत असतं नेहमीच केसेसमध्ये. तर हे टाळलं पाहिजे आणि सगळ्यांनी ही लक्षात घेतलं पाहिजे की आता सगळ्या विषारी सर्पांवरती एकच लस ही उपलब्ध आहे. त्यानंतर जेव्हा रुग्णाला आपण शिफ्ट करतोय हॉस्पिटलमध्ये, तर त्यावेळेला रुग्णाने स्थिर राहणं खूप गरजेचं आहे. त्याने घाबरून जाता कामा नये. त्यानंतर रुग्णाची कमीत कमी धावपळ कशी होईल हे पण त्याच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांनी पाहिलं पाहिजे. म्हणजे सगळीकडे त्यालाच चालायला लावणं किंवा त्यालाच पळायला लावणं, त्यामुळं काय होणार आहे, त्याचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते वेगाने होईल. त्याला धाप लागता कामा नये, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन वाढलं की विष पसरण्याचा प्रमाण सुद्धा तिथं वाढेल. आता कधी कधी असं होतं की तिथं विष चावलंय तर घरातला माणूस पटकन त्याला ते दाताने विष काढण्याचा प्रयत्न करेल, स्वतः करेल किंवा दुसरं कुणी करेल. तर ते करणं गरजेचं आहे का? त्यानंतर बघा की आपण म्हणतो की जिथं त्याने चावा घेतलाय तिथे त्या बाजूला घट्ट कपड्याने बांधणं काही ठिकाणी करतात तसं. तर ह्या गोष्टी योग्य आहेत का? हो. आता जी आवळपट्टी असते ती फायद्याची असते नक्कीच, कारण ती कधी आणि कशी बांधायची याला सुद्धा थोडंसं एक प्रशिक्षणाचा भाग आहे. तर ती आवळपट्टी जी असते ती रुमालाची चपट्या घडी करून जिथं सर्पदंश झालेला आहे त्या ठिकाणापासून 2 ते 3 इंच अंतरावरती आणि हृदयाच्या बाजूला ती आवळपट्टी बांधणं गरजेचं असतं. त्याचऐवजी तर तुम्ही जर दोरीने आणि खूप जोरात जर ती आवळपट्टी बांधली तर त्या ठिकाणी त्या विषाचा प्रभाव त्या अवयवामध्ये विष स्प्रेड होऊन गँग्रीन होण्याची शक्यता ही खूप वाढलेली असते. याबरोबरच काही ठिकाणी काय केलं जातं की ब्लेडने छेद दिले जातात शिरांना. तर तो छेद जो असतो तर तो सुद्धा जर अभ्यासपूर्वक नसेल तर त्या ठिकाणी ब्लिडिंग जास्त होऊन पण रुग्णाचं ब्लड प्रेशर कमी होऊन किंवा त्या भागामध्ये गँग्रीन पसरण्याची शक्यता जास्त असते. काही ठिकाणी तोंडाने विष शोषून त्या ठिकाणी रक्त ओढून मग त्या ठिकाणी विष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. तो सुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे, कारण त्यामुळं सुद्धा इन्फेक्शन वाढून एक तर तो शोषून घेणाऱ्याला सुद्धा त्याचा अफेक्ट होऊ शकतो आणि तो जो रुग्ण आहे त्या पर्टिक्युलर अवयवामध्ये सुद्धा गँग्रीन होण्याची शक्यता वाढत असते. तर मग अशा वेळेला रुमालाची जर आपण आवळपट्टी दिली आणि तो जो भाग आहे तो रुग्णाचा हृदयापासून खालच्या बाजूला जर ठेवला, म्हणजे समजा रुग्णाला हाताला जर सर्पदंश झालेला असेल तर रुग्णाला बेंचवरती झोपून मग हात खाली लोंबकळत जर ठेवला, म्हणजे ते जे विष आहे ते हृदयापर्यंत कमीत कमी वेळेमध्ये कसं पोहोचल. एकदा ते विष जे आहे ते हृदयापर्यंत पोहोचलं की तिथून त्याचा पूर्ण शरीरभर पसरण्याचा वेग जो आहे तो प्रचंड वाढतो आणि मग रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतो आणि मग रुग्णाच्या जीविताला इजा होऊ शकते. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की जेव्हा आपल्याला साप दिसतो सर्वसामान्य माणसाला, तो ताबडतोब कुणी सर्पमित्र आहे की नाही त्याला फोन करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळी घोणस हा जो साप आहे त्याला पकडण्यासाठी सुद्धा आपले सर्पमित्रांनी काही वेळेस ट्रेनिंग घेतलेलं असतं किंवा त्यांना माहीत असतं साप कसा पकडायचा आहे. तरी पण या गोष्टींमध्ये जेव्हा घोणस विशेषतः सापडतो त्यांना किंवा वाटते त्यांना माहिती आहे की आता हा घोणस आहे, तर त्यांनी काय तो साप हाताळताना कुठली काळजी घ्यायला हवी? हो, एकतर सर्पमित्राला बोलवण्यापूर्वी सुद्धा खूप महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ज्यांनी तो पाहिलाय त्यांनी ते एक तर त्याच्या जवळ जाऊ नये आणि त्याच्याकडे लक्ष ठेवणं पण गरजेचं असतं की तो तिथून जोपर्यंत सर्पमित्र येत नाही तोपर्यंत तो तिथून निघून दुसरीकडे गेला नाही पाहिजे किंवा अजून अडगळीच्या ठिकाणी जर तो शिरला तर मग तिथून पकडणं खूप अवघड काम होऊन जातं. तर मग अशा वेळेला तो साप एकाच ठिकाणी कसा राहील याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं. सर्पमित्रांना जेव्हा आपण बोलू तेव्हा सर्पमित्राचा आणि सापांचा खूप जवळचा संपर्क येत असल्याने त्यांनी स्वतःची काळजी सुद्धा खूप घेणं गरजेचं आहे. तर ट्रॅपर स्टिकच्या साहाय्याने कधीही किंवा सापळा लावून हा साप पकडणं केव्हाही उत्तम. जसं आपण अगोदरच माहिती घेतली की हा साप अचूक दंश करण्यामध्ये खूप माहीर असतो. त्यानंतर सर्पमित्रांनी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे पकडलेला साप जो आहे तो कमीत कमी कालावधीमध्ये त्यांनी निसर्गामध्ये मुक्त केला पाहिजे, कारण तो जितक्या जास्त वेळ ठेवू तितकं त्याचं बाहेर निघण्याचं किंवा पळून जाण्याचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं आणि त्याच्या त्या वासाने म्हणजे तो जेव्हा प्रजननासाठी बाहेर पडत असतो तो साप तेव्हा तो त्याच्या शरीरातून एक तीव्र स्राव त्याच्यातून बाहेर निघत असतात आणि त्याच्या वासाने परिसरातले दुसरे घोणस साप सुद्धा त्याच्याकडे आकर्षिले जातात. तर त्यामुळे तो कमीत कमी कालावधीमध्ये सुद्धा तो मुक्त करणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच कदाचित असं म्हणतात किंवा आपल्या
ग्रामीण भागांमध्ये म्हणतात की तो साप मारला ना तर त्याचे जोडीदार तो शोधत येणार. हो, तर बरोबर. कदाचित ह्याच गोष्टीसाठी असेल कदाचित. हो, बरोबर आहे. आणि तेच मी आत्ता सांगणार होतो, की जेव्हा आपण सापाला पकडण्यासाठी किंवा काही लोक त्याला मारण्यासाठी जी काठी वापरतात किंवा पकडण्यासाठी जे साहित्य आहे, ते वेळच्या वेळेला ते स्वच्छ करून ठेवणं खूप गरजेचं असतं. अन्यथा ते साहित्य किंवा ते जिथं नष्ट ठेवलेलं केलेलंच योग्य राहील. नष्ट केलेलंच योग्य. तर मग ते साहित्याच्या वासाने त्या परिसरातले दुसरे घोणस येतात आणि मग लोकांना समज पसरतं की अरे त्याचा बदला घेण्यासाठीच तो दुसरे त्याचा जोडीदार आपल्याकडे आला की काय. त्याच्यानंतर तो साप मुक्त करण्यासाठी सुद्धा सर्पमित्रांनी काळजी घेणं खूप गरजेचं असतं. खरं तर हा सापाचं जर आपण स्थलांतरावरती जर अभ्यास केला तर हा साप त्याच्या प्रजनन काळामध्ये त्याचा जोडीदार शोधण्यासाठी 5 ते 6 किलोमीटरचा तो प्रवास करू शकतो. किंवा त्याचं जर एखादं राहण्याचं नेहमीचं ठिकाण जर उद्ध्वस्त झालं किंवा मग त्याला खूप खाण्याची गैरसोय निर्माण झाली किंवा अन्नाची दुर्भिक्ष निर्माण झालं तर अशा वेळेला तो 5-6 किलोमीटरपर्यंत तो स्थलांतर करतो. मग या स्थलांतरापेक्षा जास्त अंतर त्याला निसर्गामध्ये मुक्त करण्यासाठी ठेवणं गरजेचं असतं. तर साधारण सर्पमित्रांनी शेतीपासून दूर 15 किलोमीटरच्या अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी त्याला मुक्त करणं ही खूप काळाची गरज आहे. कारण ते जर शेती किंवा डोंगर किंवा जिथं मनुष्य वस्ती आहे तिथं 2-4 किलोमीटर पर्यंत जर त्यांनी त्याला मुक्त केलं तर ते साप जे आहेत ते पुन्हा मनुष्य वस्तीकडे ते येणारच आहेत. मग ते पुन्हा ते सापडत राहतात. तर ही काळजी घेणं हे सर्पमित्रांनी खूप करणं गरजेचं आहे. आणि जर सर्पमित्रांना हे जर शक्य नसेल 15 किलोमीटर अंतरापेक्षा जास्त सोडणं तर त्यांनी वन विभागाकडे ते साप जे आहेत ते जमा करावेत. तसं पत्र आणि तसा आम्ही त्यांच्याशी चर्चा पण केलेली आहे. वन विभाग सुद्धा याची जबाबदारी घ्यायला तयार आहेत. तर मग सर्पमित्रांना शक्य नसेल तर त्यांनी वन विभागाकडे ते साप सुपूर्त करणे खूप गरजेचे आहे. बरोबर आहे. खरंच आहे. जसं आपण म्हणतो ना की काही गोष्टींपासून धोका आहे, काही गोष्टींपासून जसं आपण म्हणतो की शेतामध्ये जर उंदीर झाले तर त्यांच्यासाठी सापाची गरज आहे. पण त्याचंच भक्षक आज जर त्यालाच अन्न नीट मिळत नसेल तर तो आपल्या वस्तीपर्यंत येतात. आता हे सगळे प्राणी आपण पाहतोय, बिबट्या झालं, हे झालं, तर त्यांचे जर आपण त्यांचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण ते निसर्गाचे मित्र पण आहेत आणि आपले पण मित्र आहेत. तर ह्या गोष्टी सगळ्यांनीच एकमेकांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि आज अशा सुंदर विषयावरती की म्हणजे एक ज्वलंत प्रश्न आहे आणि तसं पाहिलं तर खूप त्रासदायक आहे हे सगळं. आणि जिथे त्रासदायक आहे, धोका आहे, तर अशा ठिकाणी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या विषयावरती आज आपण खूप सुंदर पद्धतीनं ही माहिती दिली की हा जर साप निघाला तर काय सगळ्यांनीच कशी काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. तर या छान पद्धतीनं माहिती आपल्याला तुम्ही दिलेली आहे. तर सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं, आकाशवाणीच्या वतीनं जयराम श्रीरंग सातपुते यांचा आपण खरंच धन्यवाद देऊया की एवढा अभ्यास आणि निसर्गाचा अभ्यास करून शिवाय या सगळ्या गोष्टींचं आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणं हे खूप गरजेचं होतं. तर ही छान माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही सगळी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचलेली आहे. तरी जाता जाता एक संदेश आपण काय देऊयात श्रोत्यांना? खरं तर निसर्गाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. हे जे साप आहेत त्यांच्याकडं आता आज आपण खूप नकारात्मक पद्धतीने बघतो किंवा ते दिसले की ते कसे मारता येतील किंवा ते विषारी आहेत म्हणून ते आपल्याला हानिकारक आहे असा नकारात्मक दृष्टिकोनाने आपण त्यांच्याकडे बघतो. पण ते आपल्यापर्यंत का पोहोचलेत याचा पण आपण सकारात्मक पद्धतीने विचार करणं खूप आजची गरज निर्माण झालेली आहे. तर मानवाच्याच वेगवेगळ्या कृतींमुळं त्यांची जी संख्या आहे ती वाढत आहे किंवा ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत असं मला वाटतं. तर आमची जी संघटना आहे किंवा आम्ही जो ग्रुपने जे निसर्गासाठी काम करतो तर आमचा उद्देशच हा आहे की निसर्गाचा समतोलही टिकला पाहिजे आणि मानवाला सुद्धा त्याच्यापासून काही इजा नाही झाली पाहिजे. तर त्या दोघांमध्ये बॅलन्स करण्याचं काम जे आहे, त्यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम जे आहे ते आपल्या सर्वांनाच करायचं आहे. आणि मला वाटतं जेवढे काही श्रोते या ठिकाणी ऐकत आहेत त्यांनी सुद्धा निसर्गाकडे आणि मानवाकडे हे बॅलन्स कसे राहील याप्रमाणे योगदान देणं खूप गरजेचं आहे. तर नक्कीच आपण जर निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग सुद्धा आपली काळजी घेईल, आपल्याला भरभरून देईल आणि त्या दृष्टीने आपण निसर्गाकडे पाहायला हवं. अगदी खरंय. ही निसर्गाची साखळी आहे. मानव त्याच्यातला एक भाग आहे, त्यानंतर प्राणी सुद्धा तो तेवढ्याच महत्त्वाचा भाग, तो पण त्याची भूमिका करत असतो. आणि हे सगळे एकमेकांना आपण साखळीद्वारे जोडलेलो आहोत. तर ही साखळी कुठेच तुटता कामा नये, हेच खरं महत्त्वाचं आहे. आणि ही साखळी जेव्हा अबाधित राहील तेव्हाच निसर्गही अबाधित राहील आणि आपणही अबाधित राहणार आहोत. तेव्हा या सगळ्या काळजी आपण घेऊयात. आणि साप दिसलं की त्याला मारणं हे न करता त्याच्याकडे लक्ष ठेवून
योग्य व्यक्तीला बोलवून त्याचीही सुद्धा शांत निवांता सुटका करणंही तितकीच गरजेचं आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींची नक्कीच सगळेजण काळजी घेतील आणि हा सुद्धा एक निसर्गाचा घटक आहे, त्यालाही संरक्षण हवं आहे. तर आपल्या पद्धतीनं आपण हे सगळं नीट करूया. याच छान शुभेच्छासह, याच काळजीसह आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आकाशवाणी अहिल्यानगरनं मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरचे मनापासून आभार. तेव्हा जयराम श्रीरंग सातपुते, आपण इथे आलात आणि ही सुंदर अशी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. तेव्हा हा जो दुवा आहे मानवातला आणि प्राण्यांमधला, हा निसर्गप्रेमी अभ्यासक जो आहे तो खूप गरजेचा आहे आणि ही सुंदर भूमिका तुम्ही करता. तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देत आजच्या या कार्यक्रमात निरोप घेऊयात. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, लोकजागर या कार्यक्रमात आज आपण घोणस या विषारी सर्प प्रजातीविषयी निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांची रेखा शेटे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा लोकजागर कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. नमस्कार.